नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट आता आपल्या समोर येत आहे। महिलांसाठी ही खूप मोठी खुश खबर आहे। मंडळी, बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की आमचा तिसरा हप्ता कधी जमा होणार, तर सप्टेंबर महिन्यात तुमचा तिसरा हप्ता जमा होणार आहे आणि त्याची तारीख या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। यासोबत अजूनही भरपूर प्रश्न होते की अजूनही आमचे पैसे आले नाहीत तर आमचं काय होणार आणि सप्टेंबर मध्ये आम्ही अर्ज भरतोय तर आम्हाला किती पैसे मिळणार। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, ज्या ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केले आहेत या योजनेसाठी, त्या महिलांना सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की 1 सप्टेंबर नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा लाभ मिळणार की नाही, त्यांच्या खात्यात नेमके किती रुपये जमा होतील, हा प्रश्न त्यांना सतावत आहे। याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपण ती जाणून घेऊया। तर चला, पहिला प्रश्न असा आहे की 1 सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार की नाही, तर याबाबत आपण माहिती जाणून घेऊया। ज्या महिलांनी 1 सप्टेंबर नंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा लाभ मिळणार नाही आणि आता इथून पुढे ज्या महिन्यात महिला अर्ज करतील त्याच महिन्यापासून महिलांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। म्हणजे काय लक्षात येते यातून की तुम्ही आता ज्या महिन्यात अर्ज कराल ना त्याच महिन्यापासूनचे पुढचे पैसे तुम्हाला मिळतील, मागील कोणत्याही महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज करत असाल तर सप्टेंबर महिन्यापासूनचे पैसे तुम्हाला मिळतील, ऑक्टोबरमध्ये करत असाल तर ऑक्टोबर महिन्यापासूनचे पैसे मिळतील, परंतु मागचे पैसे कोणतेही मिळणार नाहीत, ही माहिती यातून समजत आहे। यानंतर पुढचा पॅराग्राफ आहे की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2,40,00,000 महिलांचे अर्ज आले आहेत। यापैकी 1.5 कोटी महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे। उर्वरित महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे। ते काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील। म्हणजे मंडळी, ज्या ज्या महिलांचं बँक खात्याशी आपलं आधार लिंक नव्हतं किंवा सीडिंगचा प्रॉब्लेम होता त्याच महिलांचे पैसे मागं राहिलेले आहेत आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ते पैसे जमा केले जातील, अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर मंडळी, यासोबतच आणखीन एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो महिलांचा की आम्ही फॉर्म तर जुलै महिन्यात भरला आहे या योजनेचा, पण आम्हाला अजूनही कोणताही हप्ता पण मिळालेला नाहीये, आम्हाला कोणताही या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये। तर त्याबाबत सुद्धा आपण माहिती इथं तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा करण्यात आले आहेत। अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत तर काही महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत। ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते आणि त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाले नव्हते, अशा महिलांनी आता आपले बँक खाते तपासावे। तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असण्याची शक्यता आहे। म्हणजे मंडळी, तुम्हाला आतापर्यंत कोणताच हप्ता जमा झालेला नाहीये, पण तुम्ही फॉर्म भरून 1 महिना किंवा 2 महिने झाले असतील तर तुम्ही आता ते चेक करून घ्या, कारण तुम्हाला आता पैसे जमा झाले असतील अशी इथून सूचना मिळत आहे। तर मंडळी, यासोबतच पुढची अपडेट अशी आहे की ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही हप्ते मिळून 3,000 रुपये जमा झाले होते, आता त्यांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची। म्हणजे ज्यांना 2 हप्ते ऑलरेडी मिळालेले आहेत, आता तिसरा हप्ता ते प्रतीक्षित आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी आहे की मीडिया रिपोर्ट्सनुसार 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। मात्र सरकारकडून याबाबतीत अजून कोणतीही अधिकृत जाहीर घोषणा करण्यात आलेली नाहीये। म्हणजे मंडळी, 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला पैसे तिसरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, असे मीडिया रिपोर्ट्सनुसार आपल्याला कळत आहे। म्हणजेच मंडळी, तुम्हाला 16 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे तुमचा हप्ता जमा होण्यासाठी आणि तुम्हाला हप्ता जमा होतोय का हे तुम्ही 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरच्या आसपास बँकेत जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर मंडळी, आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल आणि सर्व शासकीय योजनांची माहिती, नोकरी भरती संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला असेल तर कमेंटमध्ये हो असं टाईप करा आणि जर नसेल मिळाला तर त्याबद्दलची काही समस्या असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू। तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका चांगल्या माहितीसोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।